इसवी सन 1526 मध्ये बाबरने पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि भारतात मुघल साम्राज्याची पायाभरणी केली. त्यानंतर अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांसारख्या बलाढ्य शासकांच्या काळात हे साम्राज्य अफगाणिस्तानच्या सीमांपासून ते दक्षिण भारतापर्यंत आणि आसामपासून ते गुजरात पर्यंत पसरले. 17व्या शतकाच्या अखेरीस मुघल साम्राज्य हे जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक होतं. मात्र ज्यावेळी हे साम्राज्य आपल्या विस्ताराच्या शिखरावर होतं, अगदी त्याच वेळी त्याच्या पतनाची बीज रोवली गेली. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढील 150 वर्षात या अथांग साम्राज्याचा अंत कसा झाला याचा इतिहास अत्यंत नाट्यमय आणि धडा शिकवणार आहे. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. मुघल साम्राज्याच्या रासाची चर्चा करताना औरंगजेबाच्या 49 वर्षांच्या राजवटीचे विश्लेषण करणं अपरिहार्य ठरते. औरंगजेब हा एक कर्तबगार पण अत्यंत हट्टी आणि कट्टर शासक होता. त्याच्या काही प्रमुख धोरणांमुळे साम्राज्याचा पाया कमकुवत झाला. त्याने आपल्या आयुष्याची शेवटची 25 वर्ष दक्षिण भारतात म्हणजेच दख्खनमध्ये मराठे, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्यांची कुतुबशाही नष्ट करण्यात घालवली. यात त्याला तात्पुरतं यश मिळालं असलं तरी या प्रदीर्घ युद्धामुळे मुघल तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली. लाखो सैनिक मारले गेले आणि मुघल सैन्याचे मनोधैर्य खचलं. औरंगजेब स्वतः दिल्लीपासून दूर राहिल्यामुळे उत्तर भारतात प्रशासकीय अराजकता निर्माण झाली. यासोबतच अकबरानं सुरू केलेले धार्मिक सहिष्णुतेचे धोरण बाजूला सारून औरंगजेबाने जिझिया कर पुन्हा लागू केला. अनेक मंदिरं पाडली आणि बिगर मुस्लिम जनतेला प्रशासनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे राजपूत, शीख, जाट आणि सातनामी समाजांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. मुघल सत्तेचे मुख्य आधारस्तंभ असलेले राजपूत राजे मुघलांचे शत्रू बनले आणि याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे मुघल सत्तेसमोरील सर्वात मोठं आव्हान ठरलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतरही मराठ्यांचा संघर्ष संपला नाही, उलट तो अधिक तीव्र झाला. मराठ्यांच्या गनिमी काव्यानं मुघल सैन्याला पुरते थकून सोडलं. मुघलांचे अवाढव्य सैन्य मराठ्यांच्या या वेगवान युद्ध पद्धतीसमोर हतबल झाले होते. 3 मार्च 1707 रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. मुघल राजघराण्यात गादीवर कोण बसणार याचा कोणताही निश्चित नियम नव्हता. त्यामुळे प्रत्येक बादशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्रांमध्ये रक्तरंजित युद्ध होत असत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचे पुत्र मुअज्जम म्हणजेच बहादूर शाह पहिला, मोहम्मद आझम आणि काम बख्श यांच्यात गादीसाठी युद्ध झाले. यात बहादूर शाह पहिला विजयी झाला. तोपर्यंत त्याचे वय 63 वर्षे झाले होते. तो अवघी 5 वर्ष जगला. त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा वारस हक्काचे युद्ध सुरू झाले. 1707 ते 1719 या अवघ्या 12 वर्षात बहादूर शाह, जहांदर शाह, फर्रुखसिंह आणि रबी उद दराजत यांसारखे अनेक बादशाह गादीवर आले आणि मारले गेले. या राजकीय अस्थिरतेमुळे जनतेचा बादशाहवरील विश्वास उडाला आणि प्रांतीय गव्हर्नरचा स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली. 18व्या शतकात मुघल साम्राज्याच्या थडग्यावर मराठा साम्राज्य उभं राहिलं. छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाजीराव पहिले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व निर्माण केलं. पेशवे बाजीराव यांनी वाळलेल्या झाडाच्या खोडावर घाव घाला, फांद्या आपोआप गळून पडतील असं धोरण आखून मुघल सत्तेला थेट दिल्लीत आव्हान दिलं. 1737 मध्ये बाजीराव पेशव्यांनी केवळ 5000 घोडदळासह दिल्लीवर चढाई केली, ज्यानं मुघल बादशाह मोहम्मद शाह प्रचंड घाबरला होता. पुढे 1752 मध्ये मुघल बादशाह आणि मराठ्यांमध्ये एक करार झाला, ज्यानुसार मराठ्यांनी मुघल साम्राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि बदल्यात संपूर्ण भारतातून चौथाई आणि
सरदेशमुखी गोळा करण्याचा अधिकार मिळाला. या क्षणी मुघल बादशाह हा मराठ्यांच्या हातातील केवळ एक नामधारी प्रमुख बनला होता. कमकुवत झालेल्या मुघल साम्राज्याला बाह्य आक्रमकांनी शेवटचे धक्के दिले. इराणचा नेपोलियन मानल्या गेलेल्या नादिर शहानं 1739 मध्ये भारतावर आक्रमण केलं. कर्नालच्या लढाईत त्यानं मुघल सैन्याचा दारुण पराभव केला. नादिर शहानं दिल्लीत प्रवेश करून प्रचंड कत्तल केली. तो जाताना मुघलांची शान असलेला मयूर सिंहासह जगप्रसिद्ध कोहिनूर आणि करोडो रुपयांची संपत्ती लुटून घेऊन गेला. या आक्रमणाने मुघल साम्राज्याची आर्थिक कंबर करडून टाकली आणि जगासमोर त्याचं उघडं नागडेपण आणलं. नादिर शहाच्या मृत्यूनंतर त्याचा सेनापती अहमद शाह अब्दाली यानं भारतावर अनेक आक्रमण केली. या आक्रमणांना तोंड देण्यासाठी मुघल पूर्णपणे असमर्थ होते. त्यामुळे मराठ्यांना दिल्लीच्या रक्षणासाठी यावं लागलं, ज्याचा परिपाक 1761च्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत झाला. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत मुघल बादशहाचे अस्तित्व केवळ कागदावर आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यापुरते मर्यादित होते. ब्रिटिशांनी मुघल नाणी बंद केली होती आणि बादशाह ही पदवीही रद्द करण्याची तयारी केली होती. अशा स्थितीत 1857चा महासंग्राम सुरू झाला. मेरठहून निघालेल्या बंडखोर भारतीय सैनिकांनी 11 मे 1857 रोजी दिल्ली गाठली. त्यांनी 82 वर्षांचे शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जफर याला भारताचं सम्राट घोषित केलं. बहादूर शाह जफरला या उठावाचं नेतृत्व करायचं नव्हतं, परंतु सैनिकांच्या दबावामुळे त्यांनी संमती दिली. ब्रिटिशांनी अत्यंत क्रूरतेने 1857चा उठाव दडपून टाकला. सप्टेंबर 1857 मध्ये दिल्लीवर पुन्हा ब्रिटिशांचं नियंत्रण आलं. मेजर हडसन यांनी बहादूर शाह जफरला अटक केली. हडसननं बादशाहच्या डोळ्या देखत त्याच्या 2 पुत्रांची आणि एका नातवाची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यांची कापलेली डोकी बादशाहला नजराणा म्हणून पाठवली. बहादूर शाह जफरवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्याला दोषी ठरवून म्यानमार मधील रंगून येथे हद्दपार करण्यात आलं. 7 नोव्हेंबर 1862 रोजी रंगूनच्या एका अंधाऱ्या खोलीत या शेवटच्या मुघल सम्राटानं अखेरचा श्वास घेतला. एका प्रसिद्ध शायर असलेल्या जफरने आपल्या दुखाला वाचा फोडताना लिहिलं होतं, कितना है बदनसीब जफर दफन केली, 2 गज जमी भी न मिली हुए यार में. मुघल साम्राज्याचा अंत हा केवळ एका राजवंशाचा अंत नव्हता, तर एका मोठ्या कालखंडाचा अस्त होता. औरंगजेबानंतर एकही मुघल बादशाह सक्षम, दूरदृष्टी असलेला किंवा लष्करी नेतृत्व करू शकणारा नव्हता. ते विलासी आणि अकार्यक्षम होते. प्रदीर्घ युद्ध, राजांची विलासी जीवनशैली आणि ताजमहाल, मयूर सिंहासनासारख्या वास्तू, या वस्तूंवरील प्रचंड खर्च यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. मुघल सैन्यानं आपल्या युद्ध पद्धतीत काळानुरूप बदल केले नाहीत. मराठ्यांचे गनिमी कावे आणि ब्रिटिशांचे आधुनिक शिस्तबद्ध सैन्य यांच्या पुढे मुघलांचे अवाढव्य पण संत सैन्य कुचकामी ठरले. राष्ट्रीयत्वाच्या किंवा प्रादेशिक अस्मितेच्या भावनेतून मराठे, शीख, राजपूत आणि जाट यांनी घेतलेली टक्कर मुघल सत्तेला पेलवली नाही. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत असताना आणि विज्ञान तंत्रज्ञान प्रगत होत असताना मुघल शासक मात्र स्वतःच्याच जगात मग्न होते. त्यांनी आधुनिक नौदल किंवा बंदुकाच्या तंत्रज्ञानाकडे लक्ष दिलं नाही. इसवी सन 1526 मध्ये दिमाखात सुरू झालेलं हे साम्राज्य 1857 मध्ये अत्यंत दयनीय अवस्थेत संपले. मुघल साम्राज्याचा हा अंत सांगतो की कितीही मोठे साम्राज्य असलं तरी जर त्याचे प्रशासन कालबाह्य झाले तर जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आणि नेतृत्वानं काळाची पावले ओळखली नाहीत तर त्याचा रास अटळ असतो. मुघलांच्या याच पतनातून भारतामध्ये ब्रिटिश राजवटीचा उदय झाला, ज्याने पुढील 150 ते 200 वर्ष भारताचं नशीब बदलून टाकलं. तुम्हाला हा इतिहास कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.